हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधक मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा तुमचं स्वागत करते आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर आता येत्या सोमवारी म्हणजे परवाच 15 जानेवारी या दिवशी आहे मकर संक्रांत, आणि म्हणूनच तुम्हाला या मकर संक्रांतीच्या माझ्याकडून अगोदरच खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. ही मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात अनेक नवीन चांगल्या संधी, सुख समृद्धी, आरोग्याची भरभराट घेऊन येवोत अशी मी आपल्या बापूंचरणी आणि आपल्या मोठ्या आईच्या चरणी प्रार्थना करते. तर हा जो मकर संक्रांतीचा सण आहे हा आपण का साजरा करतो, त्याच्यानंतर या सणाला कुठली आपण पूजा करायची जी बापूंनी आपल्याला सांगितलेली आहे, तिचं काय महत्व आहे, या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझ्या मते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पण नक्कीच आवडेल. थोडा जरी आवडेल तरी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मकर संक्रांत हा असा सण आहे जो आपल्या पूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या नावांनी मकर संक्रांत साजरी केली जाते. म्हणजे वेगवेगळी नावं जरी असली मकर संक्रांतीच्या सणाला किंवा या दिवसाला, आणि वेगवेगळ्या पद्धती जरी असल्या तरी सुद्धा त्यामागचा आनंद आणि उद्देश हा नक्कीच एकच असतो. बरोबर आहे की नाही? तर उत्तर भारतात मकर संक्रांत म्हणतात, त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणतात, गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात, आसाममध्ये माघी पिहू म्हणतात, कर्नाटकात त्याला सुग्गी हब्बा म्हणतात, केरळमध्ये मकर विकलू म्हणतात, काश्मीरमध्ये त्याला शिशुर सिंक्रा असं म्हणतात. त्याचप्रमाणे नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये सुद्धा मकर संक्रांत हा सण अति उत्साहात साजरा केला जातो. आणि खरंच आता असे आपले कितीतरी सण आहेत की जे भारतातच नाही तर परदेशात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. वेगवेगळ्या धर्मांच्या मान्यतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. असं म्हणतात की मकर संक्रांतीपासून देवतांचा दिवस सुरू होतो. 12 महिन्यांमध्ये 6 महिन्यांचा जो काळ असतो तो एक असतो दक्षिणायन आणि एक असतो उत्तरायण. तर मकर संक्रांतीला सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो. संक्रांती म्हणजे संक्रमण. ठीक आहे. तर सूर्य दक्षिणायनमध्ये असतो याच्या संक्रांतीच्या अगोदर, आणि आता सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्याला उत्तरायण सुरू होते. म्हणजे उत्तरायण सुरू होते मकर संक्रांतीपासून, आणि तेव्हापासून मग देवतांचा दिवस सुरू होतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या उत्तरायणाला म्हणजे हा जो उत्तरायणाचा काळ आहे ना, हा खूप शुभ काळ समजला जातो. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सुद्धा या उत्तरायणाला मोहर लावताना, म्हणजे हा किती शुद्ध असतो याची मोहर लावत असताना आपल्या भगवद्गीतेत म्हणतात की, अर्जुनाला सांगताना म्हणतात की अग्नि ज्योतिर्हा शुक्लहा प्रणमासहा उत्तरायण तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. याचाच अर्थ म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, अर्जुन, अग्नी, ज्योती, मंगल दिन, शुक्ल पक्ष आणि हा 6 महिन्यांचा उत्तरायणाचा काळ हा सगळ्या काळांमध्ये शुभ आणि सगळ्या वेळांमध्ये पवित्र मानला गेलेला आहे. आणि म्हणूनच जे श्रद्धावान आहेत, जे भक्ती मार्गावर आहेत, त्यांना आपल्या देवाला, आपल्या परमेश्वराला, आपल्या सद्गुरु तत्वाला प्राप्त करून घेण्यासाठी हा काळ अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्या सद्गुरु तत्वाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या बापूंनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत करायला, त्या गोष्टी आपण करून आपल्या बापूला, आपल्या सद्गुरु तत्वाला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मकर संक्रांतीला अनेक पौराणिक घटना घडल्या आहेत. त्यातल्या काही घटना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. बऱ्याच लोकांना माहिती असतील तर बऱ्याच लोकांना माहिती पण नसतील, तर त्या पण तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. आजच्या दिवशी सूर्य त्यांच्या मुलाला म्हणजे शनिदेवाला भेटण्यासाठी जातात, जो मकर राशीचा स्वामी आहे. म्हणजेच काय की मकर संक्रांत म्हणजे काय, सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. बरोबर आहे. संक्रांत म्हणजे संक्रमण, म्हणजे मकर राशीत सूर्याचे संक्रमण होते, म्हणून आपण याला मकर संक्रांत असं म्हणतो. आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांचे पूर्वज म्हणजे ऋषी भागीरथ यांनी माता गंगेला पृथ्वीवर अवतरित केले होते. असं म्हटलं जातं की भागीरथांचे अनुकरण करत करत माता गंगा कपिल मुनी ऋषींच्या आश्रमाला भेट देत आपल्या धरती मातेवर आज अवतरित झाली होती.
आणि म्हणूनच आजच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व आहे. असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी जो गंगा स्नान करतो त्याच्यासाठी ते खूप फलदायी असतं. अशी ही एक आख्यायिका आहे की माता यशोदेने भगवान श्री विष्णूंना प्राप्त करून घेण्यासाठी आजच्याच दिवशी कठोर व्रत केले होते आणि या व्रताचेच फळ म्हणून भगवान श्रीकृष्ण माता यशोदेला त्यांच्या दत्तक पुत्राच्या रूपात प्राप्त झाले होते. अशा बऱ्याच पौराणिक कथा आहे. तर त्यातलं मी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न केला. सगळं सांगायला लागले तर व्हिडिओ खूप खूप मोठा होऊन जाईल. आणि मित्रांनो, या दिवशी तिळेला सुद्धा खूप महत्व आहे. तर तिळेला खूप महत्व असण्याचं कारण म्हणजे आजच्या दिवसापासून म्हणजे मकर संक्रांतीपासून सूर्य आपलं तेज आणि आपला दाह हा तिळतिळ स्वरूपात वाढवत असतो. म्हणजे थोड्या थोड्या स्वरूपात, छोट्या छोट्या तिळतिळ स्वरूपात वाढवत असतो. म्हणून आपण म्हणतो ना की तिळतिळ आता दिवस वाढणार आहे. बरोबर आहे. म्हणूनच आजच्या दिवशी तिळीला सुद्धा खूप महत्व आहे. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या कपड्यांना खूप मान्यता आहे किंवा खूप आवर्जून हे कपडे घातले जातात. एरवी आपल्याला वर्षभर ऐकवलं जातं की काळे घालायचं नाही, काळं वस्तू घ्यायची नाही किंवा शुभदिनी तर काळं नकोच नको. बरोबर आहे. एरवी आपण मागच्या वर्षभरात या गोष्टी ऐकत असतो, पण आजच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळे कपडे घातले जातात, काळे कपडे दिले जातात. बरोबर आहे. तर याचं पण कारण आहे. एक आहे भावनिक कारण आणि एक आहे वैज्ञानिक कारण. ठीक आहे. तर वैज्ञानिक कारण म्हणजे काय की या दिवशी सूर्य सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो. बरोबर आहे. व मकर राशीत प्रवेश करत असताना सूर्य आपली दिशा उत्तरेकडे वळवतो आणि जानेवारी महिन्यामध्ये खूप थंडी असते आणि थंडीचा शेवटचा दिवस म्हणजे आपला मकर संक्रांतीचा दिवस की ज्या दिवसापासून सूर्य हा तेतीळ आपलं तेज आणि दाह हे वाढवत असतो. बरोबर आहे. मग हा शेवटचा दिवस असल्यामुळे या दिवशी फार थंडी असते आणि या थंडीपासून रक्षण करण्यासाठी आवर्जून काळे कपडे घातले जातात. का तर काळे कपड्यांमध्ये उष्णता शोषून घेऊन ती जास्त काळ टिकवण्याची क्षमता असते. म्हणून आपण या दिवशी काळे कपडे घालत असतो आपला थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी. आणि शिवाय दुसरं श्रद्धेचं किंवा एक भावनिक कारण म्हणजे काळा रंग आपण हा खरं तर नजर लागू नये म्हणून किंवा असं काहीतरी याच्यासाठी वापरत असतो. बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेला म्हटलं जातं की या वेळेची मकर संक्रांत ही या गोष्टीवर आहे किंवा या वस्तूवर आहे आणि त्याच्यामुळे किंवा याच्यावर आहे किंवा त्याच्यावर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो मकर संक्रांतीचा प्रभाव आहे किंवा वाईट प्रभाव असेल तो आपल्यावर पडू नये आणि म्हणून त्याच्यापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून आपण काळे कपडे या दिवशी परिधान केले जातात. ठीक आहे. आणि खास करून नजर लागू नये किंवा वाईट गोष्टीचा प्रभाव कमी व्हावा किंवा वाईट गोष्टीचा प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून हे एक श्राद्धिक कारण आहे किंवा भावनिक कारण आहे. त्याशिवाय जे नवीन जोडपं असतं, ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं किंवा ज्या जोडप्याची पहिली मकर संक्रांत असते त्यांना तर आवर्जून काळे कपडे घालायला दिले जातात. का तर त्यांना कुणाची नजर लागू नये म्हणून. असं हे एक भावनिक कारण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बापूंनी सांगितल्याप्रमाणे माता महिषासुरमर्दिनीने मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीवर पहिलं पाऊल ठेवलं होतं आणि ते सुद्धा ऋषी कर्दम आणि देवहूती यांच्या कतराज नामक आश्रमात आपलं पहिलं पाऊल महिषासुरमर्दिनीने सूर्यास्तानंतर ठेवलं होतं. तर सूर्यास्तानंतरच का तर ऑलरेडी देवीचं खूप तेज जे मानव जातीला सूर्याचं तेज आणि परत देवीचं पण तेज असं हे दोघी तेज मानव जातीला त्यावेळेला सहन झाले नसते, जीवसृष्टीला सहन झाले नसते. त्याच्यामुळे सूर्यास्तानंतरच माता महिषासुरमर्दिनीने कतराज आश्रमामध्ये आपलं पहिलं पाऊल हे महिषासुराचा वध करण्यासाठी ठेवलं होतं आणि म्हणूनच आपण मंगलचंडिका प्रपत्ती ही सूर्यास्तानंतरच मकर संक्रांतीच्या दिवशी करत असतो. याचंच हे एक कारण आहे. तर आपण ही पूजा का करायची असे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. श्री मंगलचंडिका प्रपत्ती ही संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांकडून केली जाते. ही प्रपत्ती 4 भिंतींच्या आड न करता म्हणजे ही जी काही श्री मंगलचंडिका प्रपत्तीची जी काही पूजा आहे ती 4 भिंतींच्या आत न करता घराबाहेर मोकळ्या मैदानात केली जाते. 16 वर्षावरील कुठलीही स्त्री ही प्रपत्ती ही पूजा करू शकते आणि 1 वर्षी केली म्हणजे दरवर्षी करायलाच पाहिजे असा काहीही नियम नाही, असं काहीही बंधन नाही. पण ज्या स्त्रीला आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं आहे, ज्या स्त्रीला आपल्या कुटुंबाचं भलं हवं आहे त्या प्रत्येक स्त्रीने ही प्रपत्ती दरवर्षी केलीच पाहिजे.
बापूंनी आपल्याला या प्रपत्तीचे अनेक छान फायदे सांगितलेले आहेत की जेणेकरून आपण प्रत्येक स्त्रीने ही प्रपत्ती करायलाच हवी आणि आपल्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या आपल्या नातेवाईक स्त्रियांना आपल्या मैत्रिणींना ही प्रपत्ती करण्यासाठी घेऊन जा. शक्य असेल तितक्या स्त्रियांना घेऊन जा की जेणेकरून आपल्यासारख्याच त्या सुद्धा आपल्या कुटुंबाच्या रक्षणकर्त्या बनतील, कुटुंबाच्या सैनिक बनतील. बापू म्हणतात की ही प्रपत्ती करणारी प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबाची रक्षणकर्ती बनणार आहे. ठीक आहे, प्रापंचिक बनणार आहे, आध्यात्मिक बनणार आहे. प्रपत्तीचा सरळ सरळ अर्थ आहे आपत्ती निवारण करणारी शरणागती. प्रपत्ती करणारी प्रत्येक स्त्री ही तिच्या कुटुंबाची बॉडीगार्ड बनणार आहे, एक पराक्रमी सैनिक बनणार आहे. मग ती स्त्री माता असो, बहीण असो, पत्नी असो किंवा मुलगी असो. हे व्रत करणाऱ्या स्त्रिया या माता चंडिकेच्या सैनिक बनतील. म्हणजे आपल्या स्वतःच्या गृहरक्षणासाठी आणि आपल्या आप्तांच्या रक्षणासाठी त्या स्वतः समर्थ असतील. ही प्रपत्ती केल्याने स्त्रियांना स्त्री बनण्याची ताकद प्राप्त होईल. म्हणजे त्या जेवढ्या कोमल असतील ना तेवढ्याच ते आपल्या कुटुंबाच्या, आपल्या स्वकीयांच्या, आपल्या देशाच्या रक्षणासाठी तेवढ्याच खंबीर रक्षणकर्त्या सुद्धा असतील. आणि हे त्यांना श्री मंगलचंडिका प्रपत्ती केल्यानंतरच लक्षात येईल. त्याच्यामुळे आपण प्रत्येक स्त्रीने ठरवायचे की या सोमवारी आपण श्री मंगलचंडिका प्रपत्ती ही करायचीच आहे. तर मैत्रिणींनो, या श्री मंगलचंडिका प्रपत्ती कशी करायची याबद्दल किंवा यासाठी जे काही साधन सामग्री लागते त्याबद्दल अगदी थोड्या साधनात किंवा थोड्या वस्तूंमध्ये आपण प्रपत्ती करतो. खूप काही लागत नाही की अवेलेबल एखादी वस्तू होणार नाही असं नसतं. साध्या सोप्या गोष्टी असतात आपल्या रोजच्या वापरातल्या, तर त्या सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय आहे की मागच्या वर्षी याच्यावरच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला त्या अजून माहिती प्राप्त होईल. आणि काही त्याच्या पूजेचे सुद्धा मी काही क्लिप्स त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला बघता येतील. आणि शिवाय तरी सुद्धा अजून तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मी अजून एका व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्याच्यात तुम्हाला या साधन सामग्रीची अजून माहिती म्हणजे काय पर्टिक्युलर काय गोष्टी लागतात ते सुद्धा समजेल. चला तर मग आजपुरता एवढंच. माझ्या मते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि खरंच सोमवारी श्री मंगलचंडिका प्रपत्ती आपण नक्की करूया. आणि कोण कोणी केली त्यांनी मला प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, मला वाचायला नक्कीच आवडेल. चला तर मग आजपुरता एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविद. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. हरिओम.